विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत BA प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांकरिता प्रथम सत्राच्या अभ्यासक्रमानुसार आपण इंट्रोडक्शन पॉलिटिकल सायन्स या बाबतीत आपण मागच्या काही तासिकेमध्ये विचार केलेला आहे. आज आपण राज्यशास्त्राची तोंडओळख बघत असताना यामध्ये राज्यशास्त्राचा अर्थ काय आहे, राज्यशास्त्राची व्याप्ती कशी व्यापक बनलेली आहे, राज्यशास्त्राचं स्वरूप काय आहे, अशा वेगवेगळ्या बाबींद्वारे राज्यशास्त्राचा परिचय करून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, मागील तासिकेमध्ये आपण राज्यशास्त्राचा उगम बघत होतो. हा उगम बघत असताना ज्या राजसत्तेवर धर्मसत्तेचा पगडा निर्माण झालेला होता, या धर्मगुरूंनी पोपनी जोही निर्णय दिला तो अंतिम समजण्यात येत होता. राजा हा धर्मसत्तेचा कसा कठपुतली बनलेला होता याचं विवेचन निकोलो मॅकियावेली यांनी आपल्या द प्रिन्स या ग्रंथामध्ये त्यांनी राजास धर्मापासून कशी फारकत घ्यावी, धर्मापासून तो कसा विभक्त होणे गरजेचे आहे, धर्म हा राजकारणामध्ये राजकीय सत्तेमध्ये शासकामध्ये कसा हस्तांतरण करत असतो, याचं विवेचन त्यांनी त्यांच्या द प्रिन्स या ग्रंथामध्ये केलेलं आहे. ते राजाला उपदेश देतात की धर्म आणि राजकारण या भिन्न बाजू आहेत आणि जोपर्यंत तुम्ही या राजकारणाला धर्मापासून वेगळे करणार नाहीत, तोपर्यंत राजा हा आपल्या विवेकानुसार सद्सद्विवेक बुद्धीनुसार तो कधीच निर्णय घेऊ शकणार नाही. कारण तो शासक शासितांकरिता जोही निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो
अशा वेळी त्या शासकावर धर्माचा पगडा असतो, धर्मगुरूंचा पगडा असतो. ज्या पद्धतीने राजा बोले दल हाले, राजा हा जनतेच्या हिताचे निर्णय घेणारा शासक म्हणून तो राज्य करत आहे, की धर्मगुरूंचा पेदा म्हणून काम करत आहे, याबाबत पहिल्यांदा संशय व्यक्त करणारा विचारवंत म्हणून निकोलो मॅकियावेली यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या या विचारामुळे राज्यशास्त्रामध्ये मूलभूत असं परिवर्तन झालेलं आहे. त्यानंतर हॉब्स विचारवंत असतील, जॉन लॉक विचारवंत असतील, रुसो विचारवंत असतील, कार्ल मार्क्स विचारवंत असतील, लास्की विचारवंत असतील, या प्रत्येक विचारवंतांनी सुद्धा सत्तेला धर्मापासून खूप दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण धर्माची जी अनियंत्रित सत्ता निर्माण झालेली होती, त्या अनियंत्रित सत्तेला शासकामध्ये परिवर्तित करण्याचं काम थॉमस हॉब्स, जॉन लॉक, रुसो, कार्ल मार्क्स, मॉन्टेस्क्यू या विचारवंतांनी सुद्धा केलेलं आहे. आणि या विचारवंताच्या विचारामुळे मनुष्याच्या मानवी स्वभावांचं, मनुष्यांच्या निसर्गावस्थेचं अध्ययन हे राज्यशास्त्रामध्ये करण्यात येऊ लागलं. हे अध्ययन मुळात सामाजिक विषमता, राजकीय विषमता, जनता आणि राजा यांच्यामध्ये जी दुरी निर्माण होत होती ती मिटविण्याचे काम या प्रमुख राजकीय विचारवंतांनी केलेलं आहे. म्हणून राज्यशास्त्रात पाश्चिमात्य राजकीय विचारवंताचं योगदान हे अनन्यसाधारण असं आहे. या विचारवंतामुळे समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, वेगवेगळ्या विचारसरणी, वर्गसंघर्षाचा सिद्धांत, साम्यवादी सिद्धांत, उदारमतवादी सिद्धांत, राष्ट्रवादी सिद्धांत, हे जे विचारप्रवाह निर्माण झाले या प्रत्येक विचारवंताच्या विचारामुळेच निर्माण झालेले आहे. म्हणून शासकाने जी कामं करावायची आहेत तीच करावीत. त्यांच्या कामामध्ये दुसरे कोणीही हस्तक्षेप करू नये असा त्यांच्या या एकूण विचारांचा नित्यार्थ निघू शकतो. म्हणून
त्यांच्या विचारांचं अध्ययन राज्यशास्त्रात करणं गरजेचं आहे. धन्यवाद.